श्रीज टुरिझम रोहा आयोजित आनंदवन हेमलकसा सोमनाथ नागपूर वर्धा सहलीची क्षणचित्रे सादर करते श्रीज टुरिझम रोहा। श्रीज टुरिझम हा आनंदवन सहल साधारण वर्षातून 2 वेळा आम्ही आयोजित करतो। या एका सहलीमध्ये जास्तीत जास्त 24 प्रवाशांना नेता येतं। साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान या 2 सहली असतात। आनंदवन म्हणजे खरंच आनंदाचंच वन आहे, कधी एकदा तरी जाऊन पाहावं असं। आनंदवन सुरू होण्यापूर्वीच्या काही ज्या घटना आहेत ना, खरोखरच अंगावर काटा उभा राहणाऱ्या आहेत, म्हणजे माणूस घाबरून जाईल अशाच आहेत। आपण गेल्यावर तिथे ते ज्या माहिती सांगतात त्या खरोखर आपल्या अंगावर काटा उभा राहतो, डोळ्यात पाणी येतं। नक्की आहे काय आनंदवन? जेव्हा आपण आनंदवन म्हणतो तेव्हा त्याच्या अंतर्गत अनेक प्रकल्प तिथे लोककल्याणासाठी सुरू केलेले आहेत, सेवेसाठी सुरू केलेले आहेत। त्यातले मुख्य 3 म्हणजे आनंदवन, हेमलकसा लोकबिरादरी आणि सोमनाथ हा शेती प्रकल्प। सर्वच प्रकल्पांची डिटेल माहिती काही इथे देत नाही मी, तुम्हाला बघायला मजा यायला हवी ना। पण सुरुवात कशी झाली? सुरुवात बाबा आमट्यांनी केली। म्हणजे पद्मविभूषण प्राप्त झालेला आहे त्याला, बाबा आमटेंना। अर्थात आता ते आपल्यामध्ये नाहीत, पण ते पद्मविभूषण प्राप्त झालेले व्यक्तिमत्व आहे, थोर व्यक्तिमत्व आहे। तो कार्यक्रम मी जेव्हा बघत होतो राष्ट्रपतींच्या हस्ते ते देताना, तेव्हा मला त्यांचा काहीच इतिहास माहीत नव्हता। कॉटवर आडव्या पडलेल्या अवस्थेत ते तिथे पुरस्कार घ्यायला गेलेले होते। माझ्या मनात विचार, कोण आहे ती व्यक्ती, यांना का पुरस्कार देत आहेत? खूप प्रश्न निर्माण झाले होते। पण नंतर कळत गेलं की काय त्यांनी करून ठेवलं आहे आणि माणसांनी कसं आदर्श असावं ते। स्थानिक स्वराज्य संस्था व सहकाराच्या क्षेत्रात केलेले लोकहितैषी प्रयोग, लग्नानंतर श्रमाचा आरंभलेला प्रकल्प, अकल्पितपणे कुष्ठकार्याकडे घेतलेली झेप, त्यातूनच आनंदवनाची निर्मिती होते व तिथेच बाबांच्या जीवित कार्याचा पहिला पडाव पडतो। समाजाकडून व आप्तसंबंधांकडूनही वाळीत पडलेल्या कुष्ठरुग्णांच्या मृतपाय जीवनामध्ये औषधोपचार व शुश्रूषेद्वारे जगण्याची उमेद जागवणे, इतकेच नव्हे तर त्यांचे परावलंबन नष्ट करून श्रमनिष्ठेतून जीविकेच्या बाबतीत त्यांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या अपंग पुरुषार्थाला प्रदीप्त करून अव्यंगाच्या जगासाठी त्यांची उपयुक्तता वाढवत नेणे, उपेक्षेखाली चेंगरलेल्या त्यांच्यातील कार्यशक्तीला, कारागिरीला व कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी अभिव्यक्तीची क्षेत्रे उपलब्ध करून देणे, नव्याने गवसलेल्या ऊर्जेतून आनंद मिळवणे, सहकाऱ्यांमध्ये त्यांचे वितरण करणे, एकमेकांमध्ये होणाऱ्या अशा पसंतीच्या आदानप्रदानातून रुग्णविश्वाच्या कुंपणाबाहेर आनंदाचे आवार वाढवणे, आनंदवनाचा सर्वांगी विकास होण्यास प्रेरक व पूरक ठरणे। इथेच बाबांच्या ऊर्जेची ती कर्तव्यता मानणाऱ्यांसमोर लगेच सोमनाथचे नवे आव्हान पेलून दाखवले गेले। त्यातून पुढे नागेपल्ली, भामरागड, हेमलकसा, अशोकवन ते थेट कसरावाद अशी अनेक नवी जगे उगवत राहिली। श्रमिक विद्यापीठ, युवा शक्तीच्या श्रमसंस्कार छावण्या, बालतरुची पालखी, भारत जोडो अभियान, पेटलेल्या पंजाबमध्ये जातीने केलेले अशांती शमनाचे साहस आणि शेवटी मोठ्या धरणांच्या मोहापटी पर्यावरणाच्या होण्यासाठी प्राणपणाने दिला जाणारा लढा, असे बाबांच्या योजनांचे आयाम वाढत गेले। एक शिखर कसेबसे चढून सोबत्यांनी सुटकेचा श्वास टाकावा न टाकावा, तोच नवी अनोळखी शिखरे बाबांच्या सेवावृत्तीला खुणावतच राहिली।
हा सोमनाथचा सूर्योदय. हा किती सुंदर दृश्य आहे. बघा कसा सहलीचा आनंद घेत आहेत हे प्रवासी. तो पण आला तो बघ आला. तुला आवडलं? अरे मी नाही तुमच्यातली. आयला स्पॉन्डिलिसिस व्हायचा.